नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। बेल नोटिफिकेशनला क्लिक केलं नसेल तर लगेच करून घ्यायला विसरू नका। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। फक्त गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे। गरीब आणि गरजू जे शेतीवरच अवलंबून आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आणि एक पोर्टल पण तयार करण्यात आलं आहे, त्याच्यावर संपूर्ण डाटा अपलोड करण्यात सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यामध्ये त्याची माहिती पण अपलोड करण्यात सुरुवात झाली आहे। आणि आपल्याला आपल्या बँकेमध्ये ज्यावेळेस आपली माहिती मागवतील त्यावेळेस आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नंबर 1 चा विषय आपला आधार कार्ड, नंबर 2 चा विषय आपली फॉर्मर आयडी, नंबर 3 चा विषय आपली सातबारा होल्डिंग आणि सेविंग आणि कर्जाचं बँक अकाउंट नंबर। त्याची आपल्याला एवढे डॉक्युमेंट क्लिअर ठेवायचे आहेत आणि मोबाईल नंबर रेडी ठेवायचा आहे। मोबाईल नंबर पण आपल्याला लागणार आहे। आणि एवढे डॉक्युमेंट तयार ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्या वेबसाईटवर अपलोड करून आपण कर्जमाफीसाठी पात्र आहात किंवा अपात्र आहात ते लगेच समजणार आहे। त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका। तर चालू बाकीदार शेतकऱ्यांची काही अपडेट आली तर सर्वात आधी आपण आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवरच घेणार आहोत। त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक योजनेची अपडेट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, शेतकरी एकजूट झाला पाहिजे। तर मी एक शेतकरी आहे, आपण सर्व मिळून सर्व योजनेचा लाभ कसा घेता येईल असा माझा प्रयत्न आहे। त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढं शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या फॉर्मर आयडी, मी आता जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन द्यायचे आहेत। त्याच्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। फॉर्मर आयडी, आधार कार्ड, बँकेचं पासबुक असे विविध डॉक्युमेंट जे मागतील ते डॉक्युमेंट आपल्याला त्यांच्या बँकेमध्ये नेऊन जमा करायचे आहेत। त्याच्यानंतर ही माहिती सरकारकडे जाणार आहे। सरकारकडे गेल्याच्या नंतर ती पोर्टलवर अपलोड होईल आणि आपल्याला लगेच समजून जाईल की आपण कर्जमाफीसाठी पात्र आहात का अपात्र। धन्यवाद।